Hello, 12th Commerce SP students. Last lecture we have started chapter number 5th deposits ठेवी. यामधील only 2 points involved in this chapter and remaining 2 points reduced to the academic year 2020 and 21. डिपॉझिट्स मधील आपण ठेवीमधील काल आपण या चॅप्टर्समधील ओन्ली 2च पॉईंट्स तुम्हाला यामध्ये या अकॅडमिक इयरमध्ये लर्न करायचे आहेत. फर्स्ट आहे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स, सेकंड आहे टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. त्यामधील फर्स्ट नंबर आपण काल घेतला होता ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. डिपॉझिट्स स्वीकारण्याच्या किंवा स्वीकारणाऱ्या कंपन्या हे आपण चार्टद्वारे पाहिलं होतं. त्यामध्ये फ्रॉम कंपनी कॅन कलेक्ट डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स अँड फ्रॉम पब्लिक. कंपनी मेंबर्सकडनं, सभासदाकडनं आणि पब्लिककडनं म्हणजे जनतेकडनं ठेवी स्वीकारू शकतात. त्यासाठी फॉर मेंबर्स प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, इलिजिबल पब्लिक कंपनी अँड पब्लिक कंपनीकडनं एस्टॅब्लिश पब्लिक कंपनी अँड गव्हर्मेंट कंपनी. त्यानंतर आपल्याला आता लास्टमध्ये आपण पॉईंट नंबर सेकंड सुरू केला होता, टर्म्स अँड कंडिशन फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. डिपॉझिट्स ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनींना काही टर्म्स अँड कंडिशन देण्यात आलेले आहेत, काही अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. त्यामधील फर्स्ट नंबर आपण पाहिलं होतं अमाऊंट ऑफ डिपॉझिट, ठेवीची रक्कम कंपन्यांना किती स्वरूपात जमा करण्यात येऊ शकते डिपॉझिट संदर्भातील. त्यामधील प्रायव्हेट कंपनीना डिपॉझिट ॲक्सेप्टन्स हे त्यांच्या मेंबर्सकडनं, डायरेक्टर्सकडनं किंवा रिलेटिव्सकडनं घेता येतं आणि त्याचबरोबर त्यांनी 100% नॉट मोर दॅन 100% ऑफ इट्स ॲग्रिगेट्स ऑफ पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व. खाजगी कंपनीला म्हणजेच प्रायव्हेट कंपनीला जे कंपनीचे पेडअप कॅपिटल आहे, वसूल भाग भांडवल आहे आणि जो रिझर्व फंड आहे, जो राखीव निधी आहे, च्या 100% ठेव 100% डिपॉझिट्स जमा करू शकते. त्यानंतर पब्लिक कंपनीचं पाहिलं, अदर दॅन एलिजिबल कंपनी, सार्वजनिक कंपनी, याचे जे आहे 25% डिपॉझिट एक्सीड 25% हीची मर्यादा जी त्यांचे पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व ऑफ कंपनीच्या म्हणजेच पेडअप शेअर कॅपिटल जे रक्कम वसूल भांडवल आहे आणि फ्री रिझर्व आहे म्हणजेच राखीव निधीच्या 25%ची मर्यादा, जर 25%ची डिपॉझिटची मर्यादा हे जर पूर्वीच पार केलेल्या असेल, द प्रिव्हियस डिपॉझिट एक्सीड 25% ऑफ द ॲग्रिगेट ऑफ द पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व ऑफ कंपनी. जर पूर्वीच 25% 25% मर्यादा हे त्यांचे पेडअप शेअर कॅपिटल आणि रिझर्व फंडपेक्षा जर एक्सीड झालेली असेल, जास्त झालेली असेल, तर अशा वेळेस कंपनी मेंबर्सकडनं डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. कॅन नॉट ॲक्सेप्ट फ्रेश डिपॉझिट, स्वीकारू शकत नाही एक्सीड. त्यानंतर आहे थर्ड इलिजिबल पब्लिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी. यामधील मेंबर्ससाठी अँड पब्लिकसाठी. फॉर द मेंबर्ससाठीचं एक्सीड 10% ऑफ ॲग्रिगेट ऑफ पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व. प्रिव्हियस डिपॉझिट एक्सीड 10%. जर
पेडअप शेअर कॅपिटल, जर कंपनीने पेडअप शेअर कॅपिटल आणि फ्री रिझर्व्ह फंड राखीव निधी यांचे ॲग्रिगेट 10% म्हणजे सरासरी 10% एक्सीड झाले, 10%पेक्षा त्यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर मेंबर्सकडनं कॅनॉट फ्रेश डिपॉझिट्स ऑफ इट्स मेंबर्स, तर सभासदांकडनं ते ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्यानंतर पब्लिककडनं, सर्वसामान्य जनतेकडनं 25% ऑफ ॲग्रिगेट ऑफ पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व्ह. एलिजिबल पब्लिक कंपनीला पब्लिककडनं डिपॉझिट्स घेताना जर कंपनीची डिपॉझिट मर्यादा ही पेडअप शेअर कॅपिटल आणि फ्री रिझर्व्ह यांची सरासरी ॲग्रिगेट 25% इतकी ओलांडली असेल, एक्सीड झाली असेल, 25%पेक्षा जास्त असेल तर पब्लिककडनं कंपनी कॅनॉट ॲक्सेप्ट फ्रेश डिपॉझिट, तर कंपनीला जनतेकडनं म्हणजेच पब्लिककडनं डिपॉझिट स्वीकारता येणार नाही. यानंतर गव्हर्मेंट कंपनी कॅन ॲक्सेप्ट डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक नॉट एक्सिडिंग 35% ऑफ द पेडअप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व्ह ऑफ द कंपनी. सरकारी कंपनी, गव्हर्मेंट कंपनी, सरकारी कंपनी पेडअप शेअर कॅपिटल आणि फ्री रिझर्व्हच्या 35%पेक्षा 35% पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. कॅन ॲक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक not exceeding 35% of the paid up share capital and free reserve of the company. सरकारी कंपनी, गव्हर्मेंट कंपनी पेड अप शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व्ह फंडच्या 35% पेक्षा जास्त रकमेचा डिपॉझिट्स म्हणून स्वीकार करू शकत नाही. हे फर्स्ट कंडिशन्स किंवा टर्म्स आपण पाहिल्या अमाऊंट संदर्भातील अमाऊंट ऑफ डिपॉझिट. त्यानंतर सेकंड आहे पिरियड किंवा टेन्ट्युअर ऑफ डिपॉझिट, कालावधी किंवा ठेवीचा कालावधी, जी डिपॉझिट्स आहे त्याचा कालावधी. आणि हा डिपॉझिट्सचा कालावधी आपल्याला पुढे करस्पॉन्डन्स ऑफ डिपॉझिट्स या बिझनेस लेटर्समध्ये आपल्याला इम्पॉर्टंट रूल्स त्या ठिकाणी आपल्याला वर्किंग त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पिरियड, टेन्ट्युअर ऑफ डिपॉझिट, कालावधी किंवा डिपॉझिट्सची कालावधी. No deposit can be accepted or renewed which is to be repaid within a period of 6 months or more than 36 months. कोणतीही कंपनी 6 month, within 6 month 6 महिन्यापेक्षा कमी किंवा more than 36 month किंवा 36 मंथपेक्षा मोर दॅन 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचा डिपॉझिट स्वीकारू शकत नाही किंवा त्याचे रिन्युअल म्हणजे परत रिन्यू करणे किंवा त्या डिपॉझिटचे रिन्यू करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे यासाठीचा पिरियड, 6 month और मोर दॅन 36 month, 6 महिने कमीत कमी
किंवा जास्तीत जास्त 36 महिन्यापर्यंतच्या टेन्युअरची कंपनी डिपॉझिट ॲक्सेप्ट करू शकते. त्या डिपॉझिटचं रिन्युअलसुद्धा करू शकत नाही. ओनली पिरियड ऑफ 6 months ऑर मोर दॅन 36 months. कोणतीही कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी, म्हणजेच 1-2 महिन्यासाठी नाही, 6 महिन्यापेक्षा पुढेच 1-2 महिन्यासाठी डिपॉझिट करू शकत नाही. म्हणजेच कोणतीही कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीची टेन्युअरची डिपॉझिट स्वीकारू शकत नाही किंवा त्या डिपॉझिटचं रिन्युअल करू शकत नाही. हे आपला सेंटेन्स महत्त्वाचा आहे. आपल्या MCQमध्ये सुद्धा विचारण्यात येतं जास्त करून. नो डिपॉझिट्स कॅन बी ॲक्सेप्टेड ऑर रिन्यूड विच इज टू बी रिपेड विदिन अ पिरियड ऑफ 6 months ऑर मोर दॅन 36 months. त्यानंतर त्याला काही सर्कमस्टान्सेस देण्यात आले, काही विशिष्ट परिस्थिती सांगण्यात आलेली आहे. यामध्ये बदल. इन सर्टेन सर्कमस्टान्सेस a company may accept deposits repayable earlier than 6 months to meet its short-term needs. Such deposits must have a tenure of minimum 3 months, and the amount of such deposits can be more than 10% of aggregate of the paid-up share capital and free reserve of the company. Under certain circumstances, on the request of the depositors, company makes premature repayment of deposits. Company may also renew its deposits with the same term of issue, and it will be considered as fresh deposits. इट सर्टेन सर्कमस्टान्सेस, काही विशिष्ट परिस्थितीत कंपनीला काही विशिष्ट परिस्थितीमध्ये शॉर्ट टर्मची गरज असेल, शॉर्ट टर्म नीड्सची गरज असतील, ती पूर्ण करण्यासाठी अर्लियर दॅन 6 months 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीची डिपॉझिट स्वीकारू शकते. काही विशिष्ट कालावधीतच बरं का. इन सर्टेन सर्कमस्टान्सेस, काही विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिची नीड भागवण्यासाठी किंवा तिचे शॉर्ट टर्म नीडसाठी, अल्पमुदतीच्या गरजासाठी पूर्ण करण्यासाठी कंपनी 6 monthsपेक्षा अर्लियर दॅन 6 months 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीची डिपॉझिट स्वीकारू शकते. परंतु अशा डिपॉझिटची रिपेमेंट हे डिपॉझिट स्वीकारल्यापासून 3 months 3 महिन्याच्या आत करता येणार नाही किंवा अशा डिपॉझिट्सची रक्कम ही such deposits cannot be more than 10% of aggregate of the paid up share capital and free reserve of the company. अशा डिपॉझिटची रक्कम ही शेअर कॅपिटल अँड फ्री रिझर्व राखीव निधीच्या 10% पेक्षा जास्त असणार नाही किंवा काही अंडर सर्टेन सर्कमस्टान्सेस, काही विशिष्ट परिस्थितीत ऑन द रिक्वेस्ट ऑफ द डिपॉझिटर्सच्या रिक्वेस्टवरनं कंपनी मेक्स प्रीमॅच्युअर रिपेमेंट ऑफ डिपॉझिट्स. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये डिपॉझिटर्सच्या रिक्वेस्टवरनं, त्यांच्या डिपॉझिटर्सच्या विनंतीनुसार डिपॉझिट्स रिपेमेंट केली जाते, डिपॉझिट्स परत केली जाते. अशा प्रकारे कंपनी मे ऑल्सो रिन्यू इट्स डिपॉझिट्स विथ द सेम टर्म्स ऑफ इश्यू अँड इट विल बी कन्सिडर ॲज फ्रेश डिपॉझिट्स. कंपनी डिपॉझिट स्वीकारताना काही टर्म्स, अटी कायम
ठेवत असतं त्यांचे रिन्यू करू शकते किंवा यास नवीन डिपॉझिट्स स्वीकारणे असं सुद्धा म्हणता येईल. या डिपॉझिट संदर्भातील बेसिक रूल आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे. त्यावेळी कोणतीही कंपनी 6 मंथपेक्षा कमी किंवा 36 मंथपेक्षा जास्त मुदतीची डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. कंपनी पिरियड ऑफ 6 मंथ और मोर दॅन 36 मंथसाठीच डिपॉझिट स्वीकारू ॲक्सेप्टन्स करू शकते. अदरवाईज कंपनी कसल्याही प्रकारचं ॲक्सेप्टन्स करू शकत नाही. टेंट्युअर काय आहे त्याचा? मिनिमम 6 मंथ अँड मॅक्सिमम 36 मंथ. आपल्याला विचारण्यात येतो MCQ मध्ये, डिपॉझिट कॅन बी accepted फॉर अ मिनिमम 6 मंथ अँड मॅक्झिमम फॉर डॅश मंथ, 36, 3 का 30 मंथ. तर आन्सर येतो 36 मंथ. डिपॉझिट कॅन accepted फॉर मिनिमम 6 मंथ अँड मॅक्झिमम फॉर 36 मंथ. त्यानंतरचा 3rd नंबरची टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिटसाठीची, नो डिमांड डिपॉझिट. मागता क्षणी न परत करावयाची डिपॉझिट, नो डिमांड डिपॉझिट. मागितल्यानंतर लगेच त्यांना देऊ टाकू शकत नाही कंपनी. कंपनी cannot accept or renew deposit repayable on demand. त्याचा एक टेंट्युअर आहे, त्या टेंट्युअरमध्येच कंपनी देऊ शकते. अदरवाईज मागता क्षणीच डिमांडनुसार मागणी केल्यास परत करावयाच्या ठेवीचा स्वीकार किंवा रिन्युअल नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. कंपनी कॅनॉट ॲक्सेप्ट और रिन्यू डिपॉझिट. कंपनी ठेवींचा स्वीकारणे किंवा रिन्युअल करणे, नूतनीकरण करणे रिपेबल ऑन डिमांड मागणीनुसार करू शकत नाही. कंपनीला या टर्म्सनुसारच चालावं लागतं. त्यानंतर 4th नंबर आहे सिक्युअर्ड और अनसिक्युअर्ड डिपॉझिट. सुरक्षित किंवा असुरक्षित डिपॉझिट्स. A company cannot accept secured or unsecured deposits which should be clearly mentioned in the circular of advertisement inviting deposits. कंपनी ठेव म्हणजेच डिपॉझिट स्वीकारत असताना त्या सर्क्युलरमध्ये म्हणजेच परिपत्रकामध्ये किंवा ॲडव्हर्टायझिंग इन्व्हायटिंग डिपॉझिटर्स जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार डिपॉझिट सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड आहे हे स्पष्टपणे मेन्शन केलेले असावे. A company can accept secured or unsecured deposits which should be clear mentioned. स्पष्टपणे नमूद केलेले असावे त्यांच्या परिपत्रकात, जाहिरातीत, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे डिपॉझिट सेक्युअर्ड आहेत किंवा अनसेक्युअर्ड आहेत हे स्पष्ट क्लिअरली मेन्शनड हे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. अशा प्रकारचे काही टर्म्स अँड कंडिशन्स हे सांगण्यात आलेले आहेत. नेक्स्ट टर्म्स अँड कंडिशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू स्टुडंट्स.